तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता जवळपास दुपार झाली आहे, मी झोपलेले आहे, उठले आता झोपेतून आणि व्हिडिओ स्टार्ट करायचं होतं मला सकाळपासून, पण काही झालं नाही स्टार्ट करायला. आणि स्टार्ट का केलं आज व्हिडिओ बनवायचं, कारण तुम्हाला थंबनेलवरून किंवा व्हिडिओच्या एंडपर्यंत समजेलच. तर आता मी झोपेतून उठलेले आणि माझा फोन काहीतरी थोडासा होता, 20-25 काहीतरी असेल. आणि मला खूप घाण सवय, फोन अगदी म्हणजे नाही का बॅटरी डाऊन झाली ना पूर्ण की मग मी फोन चार्जिंगला लावते. तर आता मी झोपेतून उठले आणि फोन माझा चार्जिंगला होता. मी आधूला विचारलं की आधू फोन माझं कुठं आहे, तो बोलला की चार्जिंगला लावलं आहे, पप्पांनी चार्जिंगला लावून गेलेत पप्पा. तर मी बघितलं फोन, म्हटलं स्विच ऑफ झालेला. मग मला समजलं की काय झालेलं, त्या ह्याचं तोंडूनच ऐकूया की आपण काय झालं. आदू, माझ्या फोनची चार्जिंग कशी काय संपली रे? अरे ते ना त्याची एनर्जी डाऊन झाली होती. कशी एनर्जी डाऊन झाली होती? अरे ते मी बघितलं होतं. हां, ते उठला होता आपले आप. कोण उठलं होतं? फोन. फोन उठलं होतं आपले आप. आणि त्याचे डोळे पण होते, पाय पण होते. जसं की तुझं आहे ना तसंच. बुद्धू बनवतोस मला बुद्धू? नाही, मी खरं बोलतोय. चिकू चिकू काय आहे हे? पप्पा आहे? आणि मम्मा कुठे? कुठे वरती मम्मा? चल मला दाखव मम्मा कुठे आहे. हे वाका इग्नोर करा तुम्ही, कारण आता ह्याच्या सूज ह्याने खूप वास येत होता, त्याच्यामुळे मी धुतली आज सकाळी. पण ऊन काही नाही आहे, त्याच्यामुळे मशीनला लावून सुकली आहे बाहेरच. कुठे मम्मा? आमची मम्मा इथे, तिथे मम्मा, ते पप्पा आहे. बघा किती गोड असतात नाही लहान पोरं. आता हे माझा अवतार बघा आणि तिचा चेहरा बघा, कुठल्या तरी अँगलने मॅच होतोय का. आणि त्याला ती मम्मा वाटते, पप्पांच्या पण नाही होते म्हणा, पण त्यांच्यासाठी मम्मी पप्पा सगळ्यात बेस्ट. आता मागाशी जो पसारा तुम्हाला दिसत होता तो कमी झाला असेल, आता सगळं आवडले, माझे आवडले. आता ह्यांचं राहिलंय अजून आवरायचं, हे असेच फिरतायत. तर आधी झालं मला चारायचं, मग आम्ही जाणार आहे बाहेर पार्कला. ओके, आमचं जेवण. ओ आता आम्हाला आहे ना एवढ्याच सवय झाली फोन बघून जेवायचं. काय झालं? फोन बघायची तसं तो खातो बरं का, पण माझीच चूक आहे खरं तर. मी कंटाळा करते, कारण की तो असं जर चारायचं म्हटलं ना विदाऊट फोनचं त्याला, तर तो खूप वेळ लावतो, म्हणजे अक्षरशः 2 तास एवढ्यातच घालवतो. चल चिकू तू पळू नकोस. आता हे बॉल म्हणून एका झाडाचं हे फळ, इथे वरती कॅम्पसमध्ये झाड आहेत ना, तर हे झाड मला काय माहिती नाही कशाचं. आणि हे बघा, ह्याची अशी गोल फळं होती आणि चांगली अशी एकदम घट्ट होती, अजिबात हाताला लागत नव्हती वगैरे. आणि एवढी छान खेळत होती दोघं पण ह्याला बॉल करून, त्याचं असं पांढरं पडत होतं. हे काय माहिती असेल कुणाला तर नक्की मला कमेंट करून सांगा. घरी आले तेव्हा फौजी आलेले, त्यांचं चहा वगैरे बनवायचं चाललं होतं तोवर. थोडीशीच काढा, सगळी नका काढू. कशाला ते खायचंय दादा? अदरक लेके आना. हे खायचंय. अदरक लेके आ. हो देते. हे खायला देऊ त्याला. त्याला पण पोटात दुखायला, कच्चं त्याला पचायला पाहिजे ना सोयाबीन. ड्रॉइंग हे बघ, हे जे बाळ ना मोठे. मेन काढायचे. अरे मेनच काढले ना देवा, आता काय. अरे केस ठीक आहे. मोठे. केस मोठे असले की मग मोठं मेन झालं का? नाही, छोटा. फौजींची रेसिपी. आता कसा भात बनवणार आहे ते सोयाबीन तळून काय माहिती.
तेच करणार आहे. बघू आपण रेसिपी पण बघूया. मी पण फर्स्ट टाइम बघते. कसं काय करायचं ते भात? आहे असं बनवून काय दादा आहे असं काय? ढोकळा तसं बनवा ना. आता ह्याच्यात कांदा टोमॅटो आपण जसं बनवतो मसाले भात, आलं लसूण पेस्ट एवढंच टाकलंय. हे काय 1/4 काय 1/4 काय? आता हे बऱ्यापैकी नाही का रेडी झालं. त्याच्यानंतर मी जिरी मोहरी थोडंसं आणि हळद एवढं टाकून मिक्सअप करते. आणि आता ह्याच्यात तांदूळ टाकायचे धुवून. थोडा मसाला टाकायचा बिर्याणी मसाला. मी तांदूळ टाकते आधी तांदूळ धुते मग घेते. आता बिर्याणी मसाला टाकला ना आणि त्याच्यात भाज्या येतात. सोयाबीन थोडंसं बीन्स किंवा मटार वगैरे पण नाही जे आहे अवेलेबल त्याच्यातच बनवते मी. म्हणजे फ्राय तांदूळ टाकले धुवून आणि हे थोडासा पुदिना आणि कोथिंबीर. मला पुदिन्याची टेस्ट खूप आवडते मसाल्यावर, छान लागते एकदम. थोडासा बिर्याणीचा हे येतं त्याला मस्त असं फ्राय थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यात पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं भात. आता त्यात पाणी वगैरे टाकले आणि मीठ टाकले चवीनुसार. आता थोडी एक उकळी आली की गॅस का बारीक करून झाकण ठेवेन. आता पोराचं बघते मी. डोकं फिरवलंय माझं. आता एक रट्टे तरी खाईल माझं, नाही तर काय 1717 188. नीट बस आधी तू नीट बस. चल बोल काय ते बोल, लक्ष तिथे दे. आता इथे माझ्या पप्पांचा फोन आलेला आणि त्याचं माझी कंप्लेंट करणं चाललेलं त्यांच्याकडे. मी रोज करतो अभ्यास आणि जर माझं पूर्ण होतं तर मम्मा मला तरी पण टीव्ही नाही बघून देत. काय करायचं पूर्ण करायचं आधी मग टीव्ही बघायचं मग जायचं खेळायला असं करायचं ना. आता शिजलाय तर मस्त बऱ्यापैकी झालं. थोड्या वेळ त्याला झाकून ठेवते म्हणजे झालं. दरा चिको चल झालाय का तुमच्यासारखं सांगा. ये चल. काढला का फोन? त्याला ना असं ते सोयाबीन भाजलेत ना त्याच्यामुळे असा करपट वास येतोय. काय खा पटकन आधी मला सांगा. छान छान कर, असं छान छान कर. हा झालं. करू का माझा व्हिडिओ शूट मग? पसारा बघा पसारा. काय रे देवा, कोण आवरणार आदू हे सगळं पसारा? ए नंग्या पोरा, हे नंग पोरगे आहे, त्याला व्हिडिओ मध्ये नाही घ्यायचंय. काय झालं दादा? लागलं त्याला चांगलं. काय केलंस तू? काय केलंस? काय केलं दादाला तू? तर काही मस्त असं डिनर झालंय. भात खाल्लाय. खरं सांगू ऑनेस्ट रिव्ह्यू, मला अजिबात आवडला नाही आहे तो भात. ते सोयाबीन भाजलेलं ना त्याच्यामुळे त्याचा थोडासा असा करपट असा स्मेल येत होता आणि टेस्टला पण थोडंसं लागत होतं तसं. त्याच्यामुळे मला एवढा काय खास आवडला नाही आहे. जसं मी नॉर्मल बनवते तो चांगला बेटर होतो. बरं व्हिडिओ आज चालू का केला मी? तर व्हिडिओ आज चालू केला कारण फौजींकडून ऐकवायची होती मी तुम्हाला ही न्यूज की फौजींची आली आहे पोस्टिंग. पण आत्ताचा मागचा तुम्ही व्हिडिओ बघितला की त्यात भाताचेच रिव्ह्यू द्यायला किती अनकम्फर्टेबल होते, ते खूप लाजत होते. त्याच्यामुळं मी नाही जास्त फोर्स केला की बाबा बोला तुम्ही म्हणून कॅमेऱ्यासमोर वगैरे. तर फौजींची आली पोस्टिंग
आता ती कुठे आली आहे, कधी आली आहे, कधी जाणार आहेत, मी सोबत जाणार आहे का, मी मग इथेच थांबणार आहे का गावी जाणार आहे. आता ह्याच्यासाठी मी एक नवीन ब्लॉग करेल. जर तुम्हाला ऐकायचं असेल ह्याच्या पुढचा तर नक्की मला कमेंट करून सांगा. आपण एक ह्याच्यावरती स्पेशल मी ब्लॉग घेऊन येऊया. तर ओके, आजच्यापुरतं एवढंच होतं. बाय.